नमस्कार, मी युवा शक्तीमधून रुबिना मुल्ला. आम्ही वेगवेगळे विषय घेऊन नेहमी तुमच्या समोर येत असतो. काही दिवसापूर्वीपासून आम्ही घनकचऱ्यावरती सातत्याने लिहितोय. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोला या आमच्या पेपरच्या माध्यमातून बोला, घनकचऱ्यावरती जो होणारा भ्रष्टाचार आहे त्यावरती सातत्याने लिहितोय. तरी देखील कोणतीही कारवाई नाही. काही दिवसापूर्वीपासून माननीय आयुक्त साहेबांनी घनकचऱ्याचा जे पूर्वीचे जे ठेकेदार होते, जे चोरगिरी करत होते, त्यांच्याकडनं ठेका काढून घेतला. असं फक्त वसई विरार महानगरपालिकेने भासवलंय की यांच्याकडनं ठेका काढून घेतलेला आहे. मुंबईचा अमृत इंटरप्राइजेस याला ठेका दिलेला आहे. तुम्ही ही गाडी बघू शकता. यांना ठेकेदाराला आम्ही विचारलं, मजुरांना विचारलं की हा ठेका कुणाचा आहे, तर त्यांनी सांगितलं की अमृत इंटरप्राइजेसचा हा ठेका आहे. त्याला आता प्रभाग समिती आयचा ठेका हा 93,15,00,000 त्यांनी घेतलेला आहे. व त्यामध्ये तुम्ही बघू शकता गाडीची कंडिशन काय आहे. त्या गाडीच्या वरती ना ताळपत्री आहे ना काही आहे, त्याचा फिटनेस आहे की नाही ते काही माहित नाहीये. ते देखील आम्ही, कारण वसई विरार महानगरपालिकेमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये 2017 पासून 2025 पर्यंत गाडीचे फिटनेस नाहीत असं त्या लोकांनी आम्हाला लिखित मध्ये दिलेलं आहे. जे जनमाहिती अधिकारी आहेत, सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्यांनी तसं लिहून दिलेलं आहे की 2017 पासून 2025 पर्यंत कोणत्याही गाडीचे फिटनेस नाहीये. म्हणून तुम्ही आता पाहू शकता याच्यामध्ये जे मजूर आहेत त्यांना ना ड्रेस आहे ते हाफ पॅन्ट वरतीच आहे. तसं त्यांच्या गळ्यात आयडी नाहीये, गमबूट नाहीये. पुन्हा हा कचरा ते लोक उघड्यावरती असं नेत आहेत, त्याच्यावरती ताळपत्री टाकून नेत नाहीयेत. उद्या रोगराई झालं तर त्याला कोण जबाबदार राहणार आहेत? वसई विरार महानगरपालिकेचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत तिथपर्यंतच हा सगळा कारभार चाललेला आहे, हा भ्रष्टाचार चाललेला आहे. यावरती आयुक्त आता जे हे आहे अमृत इंटरप्राइजेस याच्यावरती माननीय आयुक्त साहेब नोटीस काढतील का की हा प्रकार चाललेला आहे व यामध्ये जे मजूर आहेत यांना ना गळ्यात आयडी आहे ना ड्रेस कोड आहे, काहीच नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे गमबूट नाही आहे. आणि उद्या जर रोगराई झाली, हा कचरा असा उघड्यावरून चाललेला आहे. त्यामुळे आयुक्त साहेबांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालून अमृत इंटरप्राइजेसला नोटीस काढतील का?